नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आजच्याला आपल्याकडे काल परदिच्याला 9 गायींची गाडी आली होती. म्हणजे 9 मध्ये साईवाल, राठी, थारपारकर, ब्लॅक कपिला आणि एक जर्सी आपण अशा गायी आणलेल्या आहेत. तर त्या 9 मधील 4 गायीच्या म्हणजे 2 वेलेल्या आहे आणि 2 तुरंत व्यायला आहेत. या गायींचा आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर आमचा फार्मचा पत्ता आहे शिवराज डेअरी फार्म, गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यादेवी नगर आणि आमचा मोबाईल नंबर आहे 9860661074. तर यावर कॉन्टॅक्ट करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी गायींची तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये तुम्ही पाहू शकता प्युअर सायवालची गाय आहे. प्युअर सायवाल ओळखायची कशी, तर हे पाहू शकता तुम्ही प्युअर सायवालचं जे तोंडाचा साईज असते, हे पहा, ही जी तोंडाची साईज असते, ही साईज एकदम अशी जाड मध्ये आणि याच्यात इथे अशी ही साईज अशी तोंडाची साईज अशी आणि राठीची हे भाग पूर्ण असा बसकट भाग असतो. ही सायवाल मध्ये गाय असून हे पहा बॉडी स्ट्रक्चर याच्यात एकदम हेवी आहे. तिच्यात फक्त थोडी नॉर्मल कमी कशाची असेल तर खांदा दोरशी नॉर्मल कमी दाखवते गाय. आणि ह्याच्या दुधाच्या लेंथ आहेत, हे पहा, हे दुधाच्या ज्या शिरा असतात, त्या दुधाच्या शिरा असतात गायींच्या मध्ये. आणि गाईचं प्रॉपर तिथं दूध 16 लिटर दूध काढलेलं आहे. ज्या मालकाकडे होती 1 ते 1.5 महिन्याची गाय जनलेली होती, त्या मालकाकडे 16 लिटर. आणि ह्या ज्या शिरा आहेत त्या दोन्ही साईडनं दाखवलेल्या आहेत, हे पहा तुम्ही, एकडच्या साईडनं पण हे पहा तर बघा प्रॉपर अशा शिरा, दुधाच्या शिरा, ह्या दुधाच्या शिरा असतात म्हणजे. आणि प्रॉपर 16 लिटर दूध काढलेलं आहे. आपल्याकडे आता त्याला 12 लिटरवर आता 3ऱ्या-4थ्या दिवशी गाय गेलेली आहे, म्हणजे 12 लिटर पर्यंत. ही पण एकदम जातीवंत सायवाल आणि प्युअर चालू दूध गाई बरोबर 1 ते 1.5 महिन्याची जनलेली. सोबत हे बछडा आहे. बछडा म्हणजे काय, आता कालोड असती तर कालोडीचे गाई काय ना हे होतं, पण बछड्याचं काय एवढं विशेष म्हणजे हे नाही. आणि एकदम शांत अशी शांत स्वभावाची गाय आहे, हे पाहू शकता तुम्ही. तुम्हाला जे काय दुधाच्या याचा त्याचा व्हिडिओ असेल, हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवले जातील. म्हणजे याच्यात व्हॉट्सअपवर जे खाली दिलेले नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करून संपूर्ण गायीची व्हिडिओवर तुम्हाला पाहून संपूर्ण डिटेल दिली जाईल. ह्या गायीची डिटेल व प्युअर सायवाल वेद दुसऱ्यांदा खाली झालेले आहे. जे काय होईल गाभण होईल ते 3ऱ्या चालू होईल. वेद दुसरे, दूध कॅपॅसिटी 12+. आता जे चालू आहे ते माझ्याकडे 12 लिटर दूध चालू आहे हिचं, तर 12+. आणि हिची किंमत आपण एक फक्त 68,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत. किमतीमध्ये मान सन्मान ठेवला जाईल. त्यानंतर ही जी 2 नंबरची गाय पाहता तुम्ही, ही आपण नागोरमध्ये जे मेडता सिटी आहे त्या एरियात ही आपण गाय खरेदी केलेली आहे. आणि काल संध्याकाळी, परदिवशी संध्याकाळी ही गाय जनलेली आहे आपल्याकडे. आता पहिला 6 दात कारोड आहे, जनलेली आहे. हिला हिच्या बरोबर आहे, पाहू शकता तुम्ही, प्युअर असं नागोरी जातीचं खोंड आहे, म्हणजे बैल आहे. ज्यांना कोणा असं शर्यतीसाठी याच्यासाठी जर बैल घ्यायचा असेल तर नागोरमधून बैल आणता येत नाहीत. म्हणजे या एरियातून आता आम्ही गाईचं काम करतो तर आम्हाला गाईचं आणता येत नाहीत. बैल तर गोऱ्याचा तर विषय लांब राहायला गेला. तर ही पण आपल्याकडं 1-2 दिवसाची जनलेली, आत्ताच्या एक दीड लिटर दूध चालू आहे, म्हणजे वासराला पिऊन तर 1.5 ते 2 लिटर जमते. तर ही आता 20-21 दिवस लागते. आणि ट्रेसमध्ये जाणल्यामुळे थोडी 15-20 दिवस कच्ची जनलेली गाय आहे. म्हणजे कच्ची म्हणजे कसं 8-8.5 महिन्याच्या पुढे कशी जरी जनली गाय, पण त्यानंतर कशी काशाला याला त्याला पूर्ण भरती. तर ह्या गायीची डिटेल प्युअर नागोरी वेद पहिले आणि सोबत नागोरी बछडा आहे. हिच्या दूध कॅपॅसिटी दोन्ही टायमात मिळून 4 लिटर राहील, 4 ते 5 लिटर दूध कॅपॅसिटी राहील. हिची किंमत फक्त आपण 53,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत. किमतीमध्ये पण हिचं मान सन्मान होईल. आणि एकदम कवळी गाय आहे, हे पाहू शकता तुम्ही, एकदम शांत आणि एकदम कवळी अशी गाय आहे ही. तर ही आपली 3 नंबरची गाय आहे या व्हिडिओमध्ये 3 नंबरची गाय असून हिला एक 20 ते 25 दिवस बाकी आहे हिचे. आणि एकदम सडाची साईज आहे, पाहू शकता तुम्ही, एकदम असे मोठे साईजचे सड. आणि हिच्या दुधाच्या नसा पण आता तयार होऊ राहिल्यात, म्हणजे कास जशी सोडी तशी शिरा फुगू राहिलेल्या आहेत. आणि सड एकदम असे मोठ्या साईजचे सड आहेत. हिची पण कॅपॅसिटी 14-15 लिटर अशी दूध कॅपॅसिटी राहील. ही 3ऱ्या व्याताची गाय आहे, 3ऱ्या व्याताला खाली धावणारी आहे. ही पण एकदम जबरदस्त आहे क्वालिटीमध्ये, हे पाहू शकता तुम्ही, एकदम हामची साईज याची. आणि बॉडी लेंथला एकदम अशी हेवी आहे. आता तुम्ही म्हणता नख्या एवढ्या कशा वाढलेल्या आहेत या गायांच्या. ज्या राजस्थानमध्ये आपण जिथं गाई खरेदी करतो तिथं फक्त असं वाळवंटी भाग आहे. त्या भागामध्ये आता जसं नखी घासती कुठं का एकदम असं पक्की जागा आहे. आता ही पक्की जागा, याच्यावर नखी वाढणार नाही अशी. आणि हिची नखी तोडायचं न कारण म्हणजे ही आता 15-20 दिवसात खाली होणार आहे. नखी तोडायची असेल तर गाईला खाली पाडावं लागतं, पाडून नखी तयार करावं लागते. अशा गाभणपणात जर नखी तयार केली तर वासराला आणि गाईच्या
जीवाला म्हणजे थोडाफार धोका असू शकतो. तर त्यामुळे नखी केलेली नाही. वेल्याच्या नंतर ही पूर्ण नखी एकदम साफ करून एकदम व्यवस्थित करून घेता येईल. शिंगाची पण हे पहा मिनी सायवाल, जेव्हा हे शिंग हलतात म्हणजे या सायवालची, यांना मिनी सायवाल असं म्हणतात. ही पण एकदम शांत स्वभावाची आणि तिसऱ्या दाताला खाली होणारी एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये ही पण गाय आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. हिची पण किंमत आपण फक्त 65,000 रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत. आणि एकदम 14 ते 15 लिटर दूध कुठंही आता ट्रान्सपोर्ट करून 10-15 दिवसात पूर्ण गाय सेट होऊन त्यानंतर वेल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर वेल्याच्या नंतर जे काय असेल ते दूध तुम्हाला एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये आणि एकदम व्यवस्थित म्हणजे दिल्या जाईल. अशी एकदम पुऱ्या मापाची आता हे पाहू शकता तुम्ही, हाईट लेंथला एकदम मोठी अशी गाय आहे. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर कोणी कस्टमरांना खरेदी करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी भेटून जाईल ह्या गायची. शेतकरी मित्रांनो, ही आपली 4 नंबरची गाय जर्सी आणि साहिवाल क्रॉस आहे. क्रॉस गाई ह्या दुधाला सगळ्यात जबरदस्त असतात म्हणजे, आणि तुम्ही आता साडाची याची त्याची साईज पाहू शकतात गायची. असे इताच्या अंतराचा साडामध्ये गॅप आहे म्हणजे. तर ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे पाहू शकता साडाची साईज तुम्ही, आणि दुधाच्या याच्यात नसा तर एकदम अशा हे बा एकदम जबरदस्त असं दाखवलेल्या नसा आहे त्याच्या, आणि एकदम पातळ चमडीची गाय, आणि एक 20 ते 25 दिवस बाकी आहेत अजून म्हणजे जाणायला तिला, जेमतेम म्हणजे 25 दिवसामध्ये खाली होईल. आणि एकदम शांत स्वभावाची अशी गाय आहे ही पण. हिचं पण तुम्हाला जर खरं कोणी कस्टमरांना खरेदी करायची असेल तर हिची संपूर्ण डिटेल तुम्हाला मिळून जाईल. जर्सी क्रॉस साहिवाल क्रॉस जर्सी वेद तिसऱ्यांदा खाली होणारी आहे. आता दूध कॅपॅसिटी 20+ दूध कॅपॅसिटी राहील. हिची पण किंमत आपण 72,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत. किमतीमध्ये पण मान सन्मान ठेवला जाईल. आता तुम्ही म्हणता एवढ्या हेवी रेंजच्या कशा गाई आहेत तुम्ही, 35, 40, 45,000 रुपये गाईच्या किमती बोलताय, तर ह्या कशा इतक्या हेवी रेंजच्या गाई? माझ्याकडे 35-40,000 रुपयापासून पण गाई स्टार्ट आहेत. पण ज्या ह्या 4 तुम्हाला 4 गाई दाखवल्यात एकदम ह्या टॉपच्या आहे आणि जाणायला झालेल्या आहेत म्हणजे 6, 7, 8 महिन्याच्या गाई घेतल्या तर 40,000 रुपयापासून गाय स्टार्ट होती. आता ज्या बाकीच्या तुम्हाला ज्या उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्या दुसऱ्या गाई दाखवणार आहे म्हणजे ह्या लॉटमध्ये 9 गाई आलेल्या आहेत, तर त्या गाई तुम्हाला एकदम 45,000 रुपयापासून स्टार्ट गाई आहेत. तर त्या गाई तुम्हाला बसतील आखरी 55-60,000 रुपयापर्यंतच्या रेंजच्या गाई आहेत म्हणजे त्या पण. आणि ही बॉडी स्ट्रक्चरनी आणि त्यांनी यांच्या ह्या कशा एकदम प्युअरिटीला एकदम प्युअर आहेत. आता ही गाय पाहू शकता तुम्ही, हे पहा बरं, ह्याच्यात क्रॉस म्हणायसारखं असं कोणतं लक्षण आहे का? असं एकही लक्षण नाही तिच्यात. हिच्यात ही क्रॉस असू शकते भाऊ, आणि हेवी बॉडी स्ट्रक्चरला एकदम अशी गाय आहे. साहिवाल, राठी, थारपारकर, गीर, कांक्रेज अशा जर देशी गाई खरेदी करायच्या असेल तर अवश्य आमच्या शिवराज डेअरी फार्मला व्हिजिट करा, किंवा ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही स्वतः फार्मवर येऊन पण गाई खरेदी करू शकतात. तर आता ह्याच्यात 4 गायींची तुम्हाला डिटेल दाखवली आहे. 4 गायी तर इथं आहेच, पण अजून इकडच्या साईडला पण पाहू शकता ह्या 5 गायी ज्या आराम करून राहिलेल्या आहेत म्हणजे हा यांचा उद्या व्हिडिओ लागणार आहे. त्यानंतर आपला तिकडं पलीकडच्या साईडला पण एक फार्म आहे म्हणजे इकडं बागेत, तिथं कमीत कमी 30 ते 35 गायी उभा आहेत. त्या जरी तुम्हाला पाहायच्या असेल तर त्या पण तुम्हाला दाखवाल म्हणजे एनी टाइम माझ्या फार्मवर 25 ते 30 गायी एनी टाइम फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. असं नाही का बाबा जे दाखवायचं तेच तुम्हाला म्हणजे ज्या गायी दाखवायच्या तेव्हा ज्या व्हिडिओवर दाखवल्या जातील त्याच गायी माझ्या इथं दारात उभा असतील. असा विषय नाही बघ, सांगायचं एक आणि करायचं का असं काम नाही. ज्याला कोणाला गाई खरेदी करायची असेल तर त्यांनी फार्मवर व्हिजिट करा, किंवा ऑनलाईन ऑफलाईन गाय खरेदी करू शकतात. तर आमच्या फार्मचा पुन्हा एकदा तुम्हाला पत्ता सांगतो. शिवराज डेअरी फार्म, गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यादेवी नगर, आणि मोबाईल नंबर आहे 9860661074. याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर देशी गोवंश पाहिजे असेल तर अवश्य एकदा आमच्या फार्मला व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा, आणि जेणेकरून तुम्हाला जर गाई भविष्यात जरी कोणाला खरेदी करायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.